नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मी बाहेरगावी असल्यामुळे व्हिडिओ करण्यात थोड्या अडचणी येत आहेत आणि शिवाय काही ठिकाणी काही वेळा आवाज नीट येत नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी. उद्यापासून परत नियमित स्वरूपामध्ये स्टुडिओमधून व्हिडिओ करेल, त्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याच्याबद्दल दिलगिरी. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू, खरं तर ते नाव ऋतू आहे, पण सगळ्यांनी असं काय लिहिले, मराठी वृत्तपत्रांनी ते रितूच लिहिलेले. रितू तावडे, खरं तर ते ऋतू तावडे असा असायला पाहिजे, पण ठीक आहे, आता व्याकरणाच्या बाबतीत बोलण्यात काही मतलब नाही. हे फक्त भाषेच्या व्याकरणाचं म्हणत नाहीये मी. राजकीय व्याकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी अडचण होऊन बसलेली आहे की भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने ह्या सगळी म्हणजे पूर्ण एक मुंबई पुरतच नाही, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या जोरकसपणे प्रचार केला, इतकंच नव्हे तर सोबतचे जे पक्ष होते त्यांनाही ज्या ठिकाणी नाही जमलं, मैत्रीपूर्ण लढती झाल्याच्या नंतरही कधीही कुठेही अपशब्द जाहीररित्या कुठल्याही मोठ्या नेत्यांनी कोणाबद्दल काढला नाही. काही ठिकाणी छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्या, पण पत्रकारांनी सातत्यानं, म्हणजे हे निकाल लागलेले काहीतरी मला वाटतं 16 जानेवारीची गोष्ट आहे, तेव्हापासूनची गोष्ट आहे. निकाल लागल्यापासून अशी काही पतंगबाजी सुरू केलेली होती. म्हणजे एक तर आम्ही त्याच्यावर वेगळा व्हिडिओ सुद्धा केला की कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आणि त्याच्यामुळे मग आता भाजपची कशी गरज नाही, कसं काय काय वाटेल ती. आम्ही वारंवार हा मुद्दा मांडत आलेलो होतो की जे निकाल लागलेले, आधीचं सगळं सोडा, यांनी काय प्रचार केला, भाजपचं नाक कसं कापायला पाहिजे असं यांना वाटत होतं, म्हणून हे पत्रकार स्टुडिओमध्ये बसून सगळे लेबरांडू ज्या पद्धतीने फेक नॅरेटिव्ह चालत होते ते सगळं आपण बाजूला ठेवू. निकाल लागले, निकाल लागल्याच्या नंतर तरी ह्यांची सगळी पतंगबाजी शांत व्हायला पाहिजे होती, पण नंतर सुद्धा इतक्या पद्धतीने, म्हणजे त्याच्यावरून असं लक्षात येते की हे ठरवून चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं यश महाविकास आघाडीला लाभलेलं होतं, पण हे जे सगळे सल्लागार आहेत आणि हे लेब्रांडू पत्रकार आहेत, यांनी जी काही हवा महाविकास आघाडीच्याच डोक्यात भरून दिली, काँग्रेसच्या डोक्यात तर देशभरात सगळ्यांनी मिळून भरून दिली. त्याचा परिणाम हा झाला की नंतर त्या सशासारखंच झालं. परत सशानं कौतुकानं पुढे जावं म्हणून त्याचं कौतुक करावं, सशानं त्या झाडाखाली जाऊन निवांत लोळत बसावं. 99 जागा काँग्रेसला लोकसभेमध्ये मिळाल्या काय, आणि ह्या सगळ्यांनी जे उड्या मारायला सुरुवात केली होती. इतकंच नाही, तेव्हा तुम्ही देशाच्या पातळीवरती चंद्रबाबू नायडू आणि त्याच्यानंतर नितीश कुमार यांच्या कुबड्यांच्या आधारे सरकार कसं टिकून येण्या, कुबड्या केव्हा निघून जाऊ शकतात, ही पतंगबाजी केली होती. खरं तर ह्याच्या मागे आधार काय होता? चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी भाजपचे पाठिंबा काढून घेतला, भाजपचं सरकार कोसळलं. हे काही मी आताच सांगतोय असं नाही. याच पद्धतीने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने कोसळलं होतं. ते सरकार कोसळल्याच्या नंतर मग विरोधकांचीही नैतिक जबाबदारी असते की तुम्ही सरकार स्थापन करावं. जर हे सरकार नको असं तुम्ही जेव्हा म्हणता आणि ते सरकार प्रत्यक्ष संसदेच्या पटलावरती पाडून दाखवता आकड्यामधून, मग उलट उरलेले आकडे तुमच्याकडेच आहेत. पण हे सरकार स्थापन नाही करू शकले. त्याच्यानंतर परत भाजप सत्तेवरती आला, तो 13 महिने टिकला, परत ते सरकार कोसळलं. त्याच्यानंतर काय झालं, परत भाजप सत्तेवरती आला. हे जे काही प्रकार चालू आहे ना, एक मतानी ते सरकार कोसळल्याच्या नंतर, तसं आता ह्यांची इच्छा होती की हे मोदींचं सरकार कोसळावं. पण ते कोसळल्याच्या नंतर पुढं काय? आता हे झालं तिथलं. राज्यातलं मी तुम्हाला सांगतो, अतिशय स्पष्ट नव्हे, जास्तीचं बहुमत महायुतीला लाभल्याच्या नंतर विधानसभा निवडणुकीत यांनी शांत बसायला पाहिजे होते. सगळे मिळून 46 मध्ये आटपलेत. सगळ्यांची कशीही बेरीज केली, विरोधक 46 संख्येने आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. मग ती कुरबुरी, मग ते मंत्रिपदाचं वाटप, मग पालकमंत्रीपद कोणाला दिलेलं आहे, एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री कसं करायला पाहिजे, सगळ्या बातम्या तुम्ही तपासून पहा. आणि ह्या सगळ्याचं प्रतिबिंब परत एकदा, म्हणजे त्याचा येळकोट राहीना असं जे म्हणतो, संपायलाच तयार नाही. नगरपालिकेचे निकाल लागले, त्याच्यानंतर आता महानगरपालिकेचे निकाल लागले. महानगरपालिकेचे निकाल लागल्याच्या नंतर महापौरपदी कोण आणि कसं बसणार याची फुकट पतंगबाजी गेले 15-20 दिवस चालू आहे. आताही प्रत्यक्षामध्ये सगळे निकाल होऊन फायनल जेव्हा होतील ना, सगळे महापौर बसतील, तुमच्या असं लक्षात येईल की काहीच वेगळं झालेलं नाही.
ज्या पद्धतीनं निकाल लागलेले होते, ज्या ज्या पक्षांचं विशेषतः सत्ताधाऱ्यांमध्ये ज्याची जास्त संख्या आहे त्यांनी महापौर पद आणि गरज नसतानाही काही ठिकाणी त्यांनी आवर्जून शिवसेनेला, एकनाथ शिंदे गटाला उपमहापौर पद दिलेलं आहे. आपल्याबरोबर इतरांना समाविष्ट करून घ्या हा संदेश सत्ता आहे तरीही त्यांनी सौजन्याने दाखवला. आणि इथे सत्ता नाही, काँग्रेसच्या हातामध्ये लातूरचं एक महापौर पद स्पष्टपणे येतंय, पण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला उपमहापौर पद देण्याचं मात्र त्यांनी केलं नाही. त्यांच्याच उमेदवारांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरलेला आहे. त्याच्यातला ते आता असंतोष जो समोर आलेला आहे, म्हणजे सत्ताधाऱ्यांमधला नाही आला समोर. पत्रकार ज्या पद्धतीने हे सगळं चित्र रंगवत होते, नेमकं काय झालं? चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांचा गट कसा वेगळा आहे आणि खासदार प्रतिभा धानोरकरांचा गट वेगळा कसा आहे हे यांनी बातम्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर लातूर मधलं मी तुम्हाला सांगितलं, मी जिथं बसून हा व्हिडिओ करतोय त्या परभणीतला महापौर पदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाहीये यांचा, ज्यांचं बहुमत स्पष्ट आहे. काँग्रेस आणि शिवबाठा यांनी मिळून या ठिकाणी सत्ता स्थापन करायला काहीच अडचण नाहीये या माझ्या परभणीमध्ये. पण आजही ते ठरत नाहीये. आता उद्या जिल्हा परिषदचं निकाल लागणार आहे, तर जिल्हा परिषदच्या निकालावरती काय कमी जास्त होतं त्याच्याप्रमाणे इथला महापौर सुद्धा बघूयात, अशी चर्चा आत्ताच इथे. ही चर्चा महायुतीचं जिथं जिथं बहुमत आहे त्यांनी चुकूनही होऊ दिलेली नाही. त्यांचं जे काही ठरलेलं होतं त्या पद्धतीनं त्यांची, मी परत सांगतो की महायुतीमध्ये त्या महाविकास आघाडीपेक्षा जास्त मतभेद असतील, पण ते सगळे पडद्याच्या आड किंवा उंबरठ्याच्या आड आहेत. प्रत्यक्ष व्यावहारिक पातळीवरती आता सव्वा वर्ष व्हायला लागले हे सरकार सत्तेवर येऊन, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन, पण तरीही काड्या करायचं मात्र ह्या पत्रकारांचं थांबत नाहीये. याचा सगळ्यात मोठा तोटा काय होऊन बसलेला आहे की प्रत्यक्ष हे वर्तमानपत्रच लोकांनी आता, किंवा ह्यांचे सगळे जी काही माध्यमावरती ही सगळी पतंगबाजी करतायत त्यालाच लोकांनी बॅन करून टाकले. म्हणजे तुमको यकीन नहीं है किंवा तुम्हारे पांव के नीचे जमीन नहीं है असं ते म्हणतात तसं. हे कशात, म्हणजे यांना काही लक्षातच येईल. लोकांनी मतदान केलं नगरपालिकेला, महानगरपालिकेला, त्यांनी जो काही कौल द्यायचा तो कौल दिला. आता प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीनं महापौर उपमहापौर बसणार, पण ह्यांनी पतंगबाजी करून फुकट वातावरण असं निर्माण केलं. आणि त्याचा तोटा असा झाला, काँग्रेसच्या हातातल्या ज्या 3 महानगरपालिका आहेत, चंद्रपूर म्हणजे येऊ शकतं काँग्रेस काय किंवा शिवबाठा काय, की माझं परभणी आणि लातूर, ह्या तिन्ही ठिकाणी आजही स्पष्टपणे कोण नेतेपदी असणार आहे हे चित्र हे विरोधक निर्माण करू शकले नाहीत. त्याच्यापेक्षा ते वसई विरारचं सोपं प्रकरण झालं, त्याच्यानंतर आता हे मालेगावचं, ते 2 तरी क्लिअर आहेत. काँग्रेस म्हणजे ज्याला तथाकथित तुम्ही महाविकास आघाडी म्हणत होते, जो काकांचा तथाकथित खेळी होती, गुगली होती काकांची, 2019ला म्हणजे 6च वर्षामध्ये त्या तथाकथित महाविकास आघाडीच्या चिंधड्या झालेल्या ह्याच पत्रकारांना उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतं. आणि तरी म्हणताना मात्र हे काय म्हणायला लागले, सत्ताधाऱ्यांमध्ये कशी धुसफूस आहे. अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचे निकाल लागल्याच्या नंतर जिल्हा परिषदची निवडणुकीचे काल मतदान झालेले, उद्या त्याचे काउंटिंग आहे. यावेळेस संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून ज्या पद्धतीचा गदारोळ काँग्रेसने उडवून दिला त्याच्यावरही आम्ही उसंतवाणी तर लिहिलेलीच आहे, व्हिडिओ पण केलेले आहे. परत एकदा पत्रकारांनी त्याच पद्धतीनं काळा करायला सुरुवात केली की राहुल गांधींनी कसा बॉम्ब फोडते. असं म्हणतात की राहुल गांधीचा बॉम्ब प्रत्यक्ष म्हणजे फुटतो भाजपवरती, पण चिंधड्या उडतात काँग्रेसचे. एक पुस्तकाचा तुम्ही संदर्भ द्यायला काय गेले, आणि बाकीची त्यांनी पुस्तक आणून तुमच्यावरती डाव कसा उलटवला. मोदी तेरी कब्र खुदेगी म्हणताना मोदींनी राज्यसभेमध्ये असं काय तडाखेबंद भाषण करून ह्यांचीच कबर खोदून ठेवली असं म्हणायची पाळी आली. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे आता महापौर आणि उपमहापौर पद निवडून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या पद्धतीनं वातावरण तयार केलं, ते सगळं या विरोधकांनी त्यांचेच, आपलेच ओठ ना आपलेच दात आपलीच माणसं करतात घात असं म्हणायची पाळी आली. त्यावरची उसंतवाणी महापौरपदी बहरला ऋतू, भाजपचा हेतू कळवाला. मराठीचे ज्यांच्या हाती तुणे त्यांचे धुती धुणे भाजपाई. कमळाची जादू धनुष्याच्या संगे, विरोधक भुंगे मधाविना. भक्कम होतेच आधी संख्याबळ, उगी खळबळ लिब्रांडूंची.
खोट्या बातम्यांचा कोरडाचं पुर, जाळा आधी धूर फुकटच. ताकात येती साथ, जाणा त्याचे राज, गोड सत्ता ताज साऱ्यांनाच. कांत कमळात अडकले भुंगे, फुकटचे दंगे इतरांचे, फुकटचे दंगे इतरांचे. राज ठाकरे यांचे उमेदवार, शरद पवार यांचे नगरसेवक हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी सोयीप्रमाणे सत्तेला अनुकूल अशी भूमिका घेत आहेत. आणि इकडे मात्र पत्रकार लेखण्या खरडू खरडू मोकळे की भाजपचं नाक कसं कापणार आहे. तिथं प्रत्यक्ष तुम्ही ज्यांची तळी उचलता ते उद्धव ठाकरे, ते राज ठाकरे. काँग्रेसचं तर अजून तसं चित्र समोर आलं नाही, पण या दोघांचे उमेदवार, काही ठिकाणी तर वंचित बहुजन आघाडीचे, ह्यांच्या नावानं जे कौतुक तुम्ही सगळे चालवत होते, तुम्ही तिकडे चर्चा करत बसले, पण प्रत्यक्ष जे लढणारे कार्यकर्ते होते त्याच्यातले कमी संख्येनं का होईना जे निवडून आलेत, त्यांना आता त्यांच्या निवडणुकीचा खर्च वसूल करायचा आहे. इथं मात्र हे स्वतःची बुद्धी आणि डोकं भाजपच्या विरोधात खर्च करतायत आणि निवडून आलेल्या विरोधकांच्या उमेदवारांना मात्र सोयीप्रमाणे आपला आपला खर्च वसूल करायचा. काय बघावं चित्र कसं समोर आलेलं आहे. आणि त्या चित्राने मी तर म्हणलं राजकीय दृष्ट्या पराभव सोपा असतो, समोर दिसतो, तरी ह्या तथाकथित आमच्या विचारवंत आणि पत्रकारांचा पराभव सर्वसामान्य जनतेने वेळोवेळी केलाय, पुढे करतील, पण त्याच्यातून काही शिकायला तयार नाहीत. चांगली गोष्ट, त्याच्या निमित्तानं आम्हालाही तो विषय मिळतो व्हिडिओ करायला. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज